अकोल्याच्या बाबुळगाव जिल्हा परिषद सर्कलमधील डोंगरगाव इथे गेल्या 22 दिवसांपासून पाऊस नसल्यानं ऐन फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन पीक हे सुकू लागले। एल निनोच्या प्रभावामुळे ढग येऊन जात असले तरी पाण्याचा थेंबही पडत नसल्यानं आता शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात शेतकरी गिरीश देशमुख यांनी खंत व्यक्त करून दाखवली। पिकांच्या कळ्या गळून पडत आहेत। सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांचे पीक तरलेले असले तरी सुद्धा कोरडवाहू शेतकरी पूर्णतः संकटात सापडलेत। वीस 22 दिवसापासून आमच्याकडे पाऊस नसल्यामुळे पिकं अक्षरशः सुकून गेले आणि आता जो एल निनोचा जो प्रादुर्भाव आहे हा दिवसेंदिवस अति जास्त प्रमाणात तो वाढत आहे। आमच्याकडे आता ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे ते पाणी देत आहेत आणि ज्यांच्याकडे काहीच नाही त्याचे आमचे पिकं असे सुकून चालले आहेत। सोयाबीनची कंडिशन अशी आहे की पूर्ण सोयाबीन सुकले आहेत। आता सकाळपासून ते माना टाकून दिलेले आहेत। फुलाची स्टेज आहे, फुलं 50-55 दिवस झालेले आहेत। याला कळ्या धरण्याला सुरुवात झाली। फुलं धरणं आहे, ज्यांचे लेट पेरणे आहे त्यांना फुलं धरणं झाली आणि ज्यांचे अगोदरचे आहे त्यांना कळ्या धरायला तयार झाली। याला मालच राहू शकणार नाही आणि सुकून गेले पिकं, अशी कंडिशन आहे आमच्या इथे डोंगरगावला।